नमस्कार. आजकालच्या आधुनिक शेतीमध्ये रासायनिक खतांना एखादा चांगला नैसर्गिक पर्याय आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि आज आपण अशाच एका शक्तिशाली पर्यायाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. बघा, आजकाल अनेक शेतकऱ्यांसमोर एक मोठं आव्हान आहे. ते म्हणजे रासायनिक खतांच्या वाढत्या किमती. आणि इतकंच नाही तर ह्या खतांच्या सततच्या वापरामुळे आपल्या जमिनीचा कसही हळूहळू कमी होत जातो. मग आपल्यासमोर दोन पर्याय अगदी स्पष्टपणे उभे राहतात. एकीकडे आहे महागडा तात्पुरता उपाय जो जमिनीला पुढे जाऊन नुकसान पोहोचू शकतो, आणि दुसरीकडे आहे एक असा किफायतशीर नैसर्गिक उपाय जो जमिनीसाठी एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. चला तर मग आता जरा खोलवर जाऊन बघूया की या कोंबडी खतामध्ये अशी नेमकी काय ताकद दडलेली आहे. तुम्ही विचार करा, फक्त 1 टन कोंबडी खतामध्ये इतके पोषक घटक असतात की ते वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या कित्येक पोत्यांच्या बरोबरीचे ठरतात. हो, हे खरं आहे. आता हे आकडे बघा, म्हणजे सगळा हिशोबाच आपल्या लक्षात येईल. 1 टन कोंबडी खत म्हणजे काय? तर जवळजवळ 61 किलो युरिया, 61 किलो सुपर फॉस्फेट आणि 50 किलो पोटॅश. आणि हे तर फक्त मुख्य घटक झाले. या सगळ्याची ताकद एकाच नैसर्गिक खतात मिळते. आणि गोष्ट फक्त NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमवरच थांबत नाही. याच्या पलीकडे जाऊन कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फरसारखी जी दुय्यम पोषक तत्व असतात ना, जी पिकांच्या चांगल्या वाढीसाठी खूप गरजेची असतात, ती सुद्धा यात भरपूर प्रमाणात मिळतात. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे खत फक्त पिकाचं पोट भरत नाही, तर ते आपल्या जमिनीला पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम करतं. एक प्रकारे जमिनीसाठी हे वरदानच आहे. आणि याचे फायदे खूप दूरगामी आहेत बरं का. हे जमिनीला भुसभुशीत बनवतं, तिची सुपीकता वाढवतं, पाण्याची ओल धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. इतकंच नाही तर जमिनीतल्या फायदेशीर सूक्ष्म जीवांना सुद्धा एक प्रकारे प्रोत्साहन मिळतं. यामुळे काय होतं तर पिकांची मुळं मजबूत होतात आणि ती जमिनीतून जास्त चांगल्या प्रकारे अन्न घेऊ शकतात. परिणामी पिकांची वाढ एकदम जोमदार होते. ठीक आहे, फायदे तर आपण बघितले, पण आता जरा व्यावहारिक गोष्टींबद्दल बोलूया. हे खत वापरताना काय काळजी घ्यायची जेणेकरून याचा पुरेपूर फायदा मिळेल आणि काही नुकसान होणार नाही? आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती ही की ताजं कच्चं कोंबडी खत थेट शेतात कधीही वापरू नका, कारण ते खूप उष्ण असतं आणि पिकांना अक्षरशः जाळून टाकू शकतं. म्हणूनच याच्या सुरक्षित वापरासाठी हे 3 सोपे नियम लक्षात ठेवा. पहिला, खत नेहमी कंपोस्ट करून म्हणजे चांगलं कुजवून वापरा, यामुळे त्याची उष्णता कमी होते. दुसरा, अतिवापर टाळा. जेवढी शिफारस केली आहे तेवढंच वापरा, नाहीतर मुळं जळू शकतात. आणि तिसरा नियम, हे खत थेट पिकाच्या मुळांशी संपर्कात येऊ देऊ नका, ते मातीत व्यवस्थित मिसळा. तर मग कोंबडी खत कधी वापरू नये? सोपं उत्तर आहे, जेव्हा ते ताजं कच्चं असेल किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरलं जात असेल. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे हे खत खूप प्रकारे वापरता येतं. आपण ते पावडर स्वरूपात पेरणीच्या आधी मातीत मिसळू शकता किंवा मग पाण्यात मिसळून द्रव रूपात फवारणी किंवा सिंचनाद्वारेही देऊ शकता. एकदम सोयीस्कर आहे. चला आता एक प्रत्यक्ष उदाहरण बघूया, विशेषतः ऊस शेतीमधलं, जे पाहून याचे अविश्वसनीय परिणाम आपल्या लक्षात येतील. तर मग प्रश्न हा आहे की कोंबडी खताचा ऊस उत्पादनावर नेमका काय परिणाम होतो? ऊस शेतीसाठी हे खरंच फायदेशीर आहे का? आणि याचे परिणाम अक्षरशः डोळे दिपवणारे आहेत. प्रति एकरी 100 टनांपर्यंत उत्पादन घेणं शक्य झालंय. विचार करा, उत्पादकतेमध्ये केवढी मोठी ही झेप आहे. आणि हे होतं कसं? तर तज्ज्ञांच्या मते या खतामुळे ऊस प्रत्येक महिन्यात कमीत कमी 3 कांड्यांनी वाढतो. यामुळे बरोबर 12 महिन्यात एक पूर्ण वाढलेला, वजनदार आणि रसरशीत ऊस तयार होतो. आणि फायदा फक्त वजनाचा किंवा उत्पादनाचाच नाहीये. याच्यामुळे ऊसातली साखरेची टक्केवारी वाढते, पीक जास्त निरोगी राहतं, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जमिनीचा पोत सुधारतो तो वेगळाच, जो पुढच्या पिकासाठी खूप फायद्याचा ठरतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण नेमका काय बोध घ्यायचा? अगदी सोपं आहे. यशाचे 3 स्तंभ आहेत. पहिला, आपला खर्च कमी होतो. दुसरा, जास्त उत्पादनामुळे आपली कमाई वाढते. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, आपण आपल्या जमिनीच्या आरोग्यामध्ये एक दीर्घकालीन गुंतवणूक करतो. शेवटी आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारणं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे, नाही का? जर आपण अशा नैसर्गिक साधनांची निवड केली तर आपली शेती फक्त अधिक फायदेशीरच नाही, तर भविष्यासाठी अधिक मजबूत आणि टिकाऊ सुद्धा बनेल.